आता आजच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग चालू होणार आहे आणि तो म्हणजे आपल्या प्रमुख पाहुण्यांशी संवाद. आपल्या ॲक्टिव्ह स्क्रॅच कार्यक्रमाचे ध्येय शालेय मुलांमध्ये विचार आणि संघबांधणी कौशल्य विकसित करणे हे आहे. डॉक्टर नाडकर्णी आज हा विषय सविस्तर सांगणार आहेत. प्रिय प्रेक्षकांनो, तुमच्यासाठी ही एक अनमोल संधी आहे. त्यामुळे लाजू नका. तुमचे सर्व प्रश्न आणि शंका विचारा. सत्रादरम्यान तुम्ही तुमचे प्रश्न चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. आता मी डॉक्टर नाडकर्णी यांना विनंती करते, की त्यांनी लहान वयातच विचार आणि संघबांधणी विकसित करण्याच्या गरजा आणि पद्धती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि इथे करते जे निरलसपणे हे सगळं शिक्षण क्षेत्रातलं काम करतायत आणि या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत त्या सर्वांना माझा खूप खूप मनःपूर्वक नमस्कार. मी 10 वाजताच उत्सुकतेपोटी तुमच्या कार्यक्रमाला जॉइन झालो आणि आतापर्यंत ऐकतोय. असं वाटतं की हा फार माझ्यासाठी एक आगळा, अनोखा आणि अपूर्व असा अनुभव आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या देशामध्ये शिक्षण क्षेत्राच्या पुढे असलेली आव्हानं अनंत आहेत, अगणित आहेत. काळ बदलतोय पण आव्हानं तशीच आहेत. योगायोगाची गोष्ट अशी की काल परवा म्हणजे कालचे 3 दिवस कालपासूनचे मी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या बरोबर होतो. आणि त्यामध्ये ग्रामीण आणि आदिवासी भागामधली महाविद्यालय होती ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतोय. आणि त्या सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या, आव्हानं आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे मी गेले 3 दिवस ऐकत होतो. आणि आज सकाळी लगेचच माझी गाठ तुमच्या सगळ्यांच्या सोबत पडते आहे. वेगवेगळ्या आव्हानांवरती कसे मात करत आहात, हे पाहताना मला खूपच समाधान वाटलं. कसलं? तर ते तुमच्या लढाऊ वृत्तीचं. आता सुद्धा या कार्यक्रमामध्ये ज्या तंत्रज्ञानाबद्दल आपण बोलतो, ते तंत्रज्ञान खंड पाडतच होतं. पण आपण हरलो नाही. आपण हा कार्यक्रम पुढे नेला. मला त्या डिबेटमधल्या उत्स्फूर्तमध्ये त्या मुलीचं फार आवडलं. ती म्हणाली, की "बघा, संगणकानं हे केलं नसतं. मध्ये इंटरनेट गेलं, तर तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं." म्हटलं, "क्या बात है!" किती तो मुद्दा मांडला. पण पहिल्यांदा काय लागतं? तर पहिल्यांदा आपले विचार आणि भावना लागतात आपल्यासोबत. मग विचार तर आपण सारखे करतच असतो. भावना तर आपण क्षणाक्षणाला त्याचा अनुभव करतच असतो. मग जे सोबतीला आहे, ते सोबतीला असावं लागतं. असं म्हणण्यामध्ये काय बरं अर्थ आहे? तर तो अर्थ असा आहे, की विचार आणि भावना या गोष्टी आपल्या सोबतीला असतात, आपला भाग बनतात. परंतु त्या आपल्या भाग बनल्या, की त्यांच्या बाबतीतला आपला अवेअरनेस जातो. म्हणजे मग आपण विचार म्हणजे काय होतं नेमकं? तर विचार आणि भावना ह्या ह्यांचा अवेअरनेस आपल्या कमी होत जातो. अवेअरनेस म्हणजे काय? साधं उदाहरण हा चष्मा आहे ना, हा मी आता इतके वर्ष वापरतो, की हा चष्मा नसला तरच मला कळतं, की हा चष्मा नाही. तसंच माझं विचारांच्या बाबतीत झालं असतं. हे कपडे अंगावरचे हे आता माझा अभिन्न भाग बनून गेलेत आणि म्हणून माझा अवेअरनेस की मी कपडे घातलेत.
तर आपले विचार आणि भावना आपल्या सोबत असतात, पण आपल्याला जाणीवामुळे हे भान नसेल, तर भावना आपल्यावरती राज्य करतात आणि आपण जे पर्याय घेतो, ते मग पर्याय कसे असतात? त्याला इंग्रजीतला शब्द आहे, "देन वी रिएक्ट टू द एन्व्हायर्नमेंट." म्हणजे आपण प्रतिक्रिया देतो, प्रतिक्रिया देतो. पण जर भावनांचा अवेअरनेस, भावनांची जाण आणि विचारांचं भान, या 2 गोष्टी आपल्यामध्ये असतील, तर मात्र आपण जगाला रिस्पॉन्ड करतो, म्हणजे प्रतिसाद देतो. म्हणून विचारांचा अवेअरनेस आपल्यामध्ये काय बदल घडवतो? विचारांचं बरोबर, इतरांबरोबर आणि स्वतःबरोबर वागताना रिएक्शन कडून रिस्पॉन्सकडे, प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे नेतात. आणि म्हणून विचार आणि भावना फार महत्वाच्या, की त्यांचं भान आपण कोणत्याही परिस्थितीत, ती सुखद असू दे किंवा दुःखद असू दे, त्या विचारांचं भान आपण ठेवणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि हे विचारांचं भान आपण जर ठेवलं, तर काय होतं? तर आपल्याला आपल्या विचारांमधलेच वेगवेगळे पर्याय दिसायला लागतात. जे ना रिएक्शन मोड वरती आपल्याला हे पर्याय दिसतच नाहीत. आपल्याला आलं, ते आपल्याला दिसायला लागतं. आता तुम्ही मला विचारा, की रिएक्शन आणि रिस्पॉन्स याच्यात फरक काय? व्यवहारात सांगा. तर आपल्याला कोणी ओरडलं, समजा तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही ना सगळं अगदी होमवर्क केलाय, सगळं छान केलंय आणि तुम्ही अगदी आवडीने केलेल्या होमवर्कची असेसमेंट झाली, तर तपासलं गेलं आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गुणांकन मिळालं नाही. तुम्हाला अपेक्षित होते 10 पैकी 8 मार्क आणि त्या शिक्षकांनी तुम्हाला दिले 4 मार्क. अपेक्षा होती 8 ची, मिळाले 4. रिएक्शन पहिली काय येते माहिती आहे? का अभ्यास करून सुद्धा फायदा नाही. आणि ना हे आहेत ना, ही जी सगळी भावनिक असते, ती काय असते? प्रतिक्रिया, रिएक्शन. आणि मग ना आपल्याला थिंकिंग अवेअरनेस म्हणजे विचारांचं भान येतं बरं का. मग आपण काय विचार करतो, "अरे, मार्क कमी मिळालेत आणि मला वाईट वाटतंय, ही गोष्ट खरी आहे. का बरं असं झालं असेल? मला ज्या मुद्द्यांच्या बद्दल इतका विश्वास होता, की ते चांगले आहेत, का बरं सरांना किंवा बाईंना पटलं नाही ते? शोधून काढलं पाहिजे. जाऊन बोललं पाहिजे त्या सरांशी किंवा बाईंशी, की मला ना मार्क तुम्ही दिलेत, ते बदलू नका. पण तुम्ही ते मार्क का दिलेत ते मला सांगाल का? तर आधी मी स्वतः माझं ते आणि मग हा जो प्रश्न आहे त्याची सोडवणूक करतो. कारण मला माहिती आहे 4 मिळाले, 8 मिळाले मार्क, त्यावरून माझ्या बुद्धीची परीक्षा होत नाही. पण माझ्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क का मिळाले हे कळलं, तर त्या प्रक्रियेमधून ना मला विषयाबद्दल सुद्धा जास्त जाणून घेता येईल, म्हणून मी हे सगळं करणार. अशा तऱ्हेचे विचार आले, की त्याला काय म्हणायचं? प्रतिसाद. आता तुमच्या लक्षात येईल गंमत, की प्रतिक्रिया पहिल्यांदा येते, प्रतिसाद नंतर येतो. प्रतिक्रिया पहिली येते, "ओह शिट! हे सर असेच आहेत, बाई अशाच आहेत. त्याला 9 मार्क दिले, मला 4 दिले." ती क्रियेकडून प्रतिसादाकडे कसं जायचं? निव्वळ भावनांच्याकडून विचार आणि भावना यांच्या जाण आणि भान या स्थितीकडे कसं जायचं? हे जर आपल्याला कळलं ना, की अतिशय निर्णायक परिस्थितीमध्ये सुद्धा हे भान ठेवायला लागतं, तर आपला परफॉर्मन्स छान होतो. म्हणून मला ना मगाशी सुद्धा तुमची जी
नंतर 1.5 मिनिटं दिलीत ना, मला खूप आवडलीत बरं का. कारण पहिलं कसं होतं, पहिलं तुम्ही प्रिपेअर केलेलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांनी. पण नंतरचं जे होतं ना, ते मला खूप छान वाटलं. कारण ते तुम्ही उत्स्फूर्त बोलत होतात. तुम्ही तो अवेअरनेस तुमच्यात ठेवला होता. आपल्या विरुद्ध बाजूने बोलणारी मंडळी काय बोलत आहेत, हे तुम्हाला माहिती होतं. म्हणजे जी आपली दुसरी राउंड झाली, त्याच्यामध्ये मला तुमच्या विचारांचं भान आणि भावनांची जाण दिसली. तेच करायचंय. पण ते फक्त या फेरीपुरतं आणि त्या 2 मिनिटांपुरतं मर्यादित ठेवायचं नाही. एवढंच. म्हणजे हे विचारांचं भान तुमच्यात आहे बरं का. हे विचारांचं भान तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये नसतं ना, तर इतके सुंदर प्रकल्प तुम्ही काही केले नसते. किती सुंदर प्रकल्प केले. मी 3 प्रकल्प पाहिले. रवींद्रनाथांवरचा प्रकल्प किती छान होता. म्हणजे आपल्याला रवींद्रनाथांची म्हणावी तितकी ओळख नाही आणि याची तुम्हाला नोंद घ्यावीशी वाटते. हा तुमचा विचार फार छान आहे. हा विचार व्यापक आहे. म्हणून ना विचार जितका व्यापक होत जातो, तितका तो विचार हा जास्त हेल्दी होत जातो. आरोग्यपूर्ण होत जातो. म्हणून विचारांचं आरोग्य कसं ओळखावं? तर जो विचार व्यापकतेकडे नेतो, तो आरोग्यपूर्ण विचार. तुम्ही जर असं म्हणाले असतात ना, रवींद्रनाथ काय मराठी साहित्यिक नाहीयेत. आम्ही त्यांच्यावरती का लिहू? तर तो संकुचित विचार. पण तुम्ही म्हणालात रवींद्रनाथ हे आमचे, भारताचे, जगाचे आहे. त्यांच्याकडून 1913 साली गीतांजली आली असेल किंवा त्यांना पारितोषिक मिळालं असेल. पण आज 110, 111 वर्षानंतर सुद्धा आम्ही काय शिकू? हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायचं. आणि मला वाटतं हे आपण म्हणजे हे व्यापक विचाराचं लक्षण आहे. व्यापक विचार नेहमी प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे. जितका विचार संकुचित, आत्मकेंद्रित, तितका तो आपल्याला प्रतिक्रियेकडे म्हणजेच रिएक्शनकडे नेतो. रवींद्रनाथांच्या सादरीकरणामध्ये तुम्ही जनगण मन वापरलं आणि मला खूप आवडलं, की सगळ्या फ्रेम मधली मंडळी उभी राहिली. वाह! 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 किती छान. ही तुमची भावनांची जाळ आहे. की राष्ट्रगीत मी कुठेही ऐकलं, तरी मला बसून ऐकायचं नाही. ही भावनांची जाण. तुमच्या सादरीकरणामध्ये मला विचारांचं भान दिसलं आणि तुम्ही राष्ट्रगीत लावताना उभे राहिलात त्याच्यामध्ये तुमच्या भावनांची जाण दिसली. म्हणजे हे सगळं आपल्याकडे आहे बरं का. नवीन काही नाही. अजिबात काही नाही. आणि तुम्ही तुमच्या विचारांचं भान हे वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? तर मला वाटतं बुद्धीची स्वतःची, माणसाच्या बुद्धीची स्वतःची एक मर्यादा असते. कितीही आइन्स्टाईन असला, सचिन तेंडुलकर असला, तरी सुद्धा बुद्धीची एक मर्यादा असते. ते सचिन तेंडुलकरची खेळाची बुद्धिमत्ता, आइन्स्टाईनची फिजिक्स मधली बुद्धिमत्ता, अशा अनेक बुद्धिमत्ता आहेत असं आता विज्ञान मानतं. परंतु एका बुद्धिमत्तेला मर्यादा आहे. एका बुद्धिमत्तेला म्हणजे एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला. आणि एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला जर इतर तऱ्हेच्या बुद्धिमत्तांची जोड मिळाली, तर ती बुद्धिमत्ता अधिक सखोल आणि अधिक छान काम करते. आणि मला वाटतं हे टीमचं वैशिष्ट्य आहे, की एका व्यक्तीच्या विचारांचं भान आणि भावनांची जाण ह्याला जर इतर अनेकांच्या विचार भावनांच्या जाण आणि भान याची जोड मिळाली आणि या सगळ्यांच्या बुद्धिमत्ता या एका समान अशा ध्येयासाठी वापरल्या गेल्या, तर त्यामधून चमत्कार निर्माण होतो.
तो एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेमधून निर्माण होणं कठीण असतं. याचा अर्थ मी व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला कमी लेखतोय असं नाही, पण व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला संघाच्या बुद्धिमत्तेचा मिलाफ मिळाला, संगम दोघांचा झाला, तर व्यक्ती बरोबर समूहाचं भलं होतं. आणि हा व्यापक विचार आहे. आणि व्यापक विचाराकडे नेणारी संघभावना ही फक्त व्यक्तीच्याच नाही, तर राष्ट्राच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. म्हणून संघभावना का महत्वाची? व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी नाही. एक फूल सुद्धा सुगंधी असतंच. एक फूल सुद्धा त्याच्या परीने संपूर्ण असतंच. पण फुलांची जेव्हा माळा बनते आणि ती एका ध्येयाच्या दोऱ्यामध्ये ओवली जाते, तेव्हा तिचं सौंदर्यही जास्त फुलतं, सुवास सुद्धा जास्त तीव्र होतो आणि तिचा उपयोग सुद्धा जास्त समृद्ध होतो. म्हणून व्यक्ती आणि संघ यांचं नातं समजून घेणं खूप महत्वाचं. एका ध्येयामध्ये सर्वांना एकत्रितपणे नेणं हाच तो दुवा आहे व्यक्ती आणि संघ याच्या. म्हणजे जर ध्येय हे व्यापक असेल तर ती संघभावना समृद्धीसाठी वापरता येईल, आणि ध्येय जर संकुचित असेल तर तीच संघभावना संहारासाठी सुद्धा वापरता येईल. म्हणजे महत्वाचं काय आहे की ध्येय निवडताना पुन्हा विचारांचं भान असणं, भावनांची जाण असणं, हे ध्येय निवडतानाच महत्वाचं आहे. सगळे जे वैज्ञानिक असतात, सर्वच वैज्ञानिक, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या त्यांच्या विषयातलं एक ध्येय असतंच. पण वैज्ञानिकाचं ध्येय असतं ते सत्य शोधनाचं असतं. आपल्या आपल्या क्षेत्रातलं सत्य शोधून काढायचं हे वैज्ञानिकाच्या मनात असतं. आणि त्यासाठी विचारांचं भान तर हवंच, आणि त्याबरोबर स्वाध्याय हवा. जिथून कुठून शिकता येईल तितकं शिकायला हवं. माझ्या डोळ्यासमोर आता मादाम मेरी क्युरी आणि त्यांचे पती पियरे क्युरी ही जोडी येते. या दोघांनी मिळून पहिल्यांदा रेडिओ ऍक्टिव्हिटीचा, किरणोत्सर्जनाचा शोध लावला. नंतर रेडियम हा त्यांनी हे मूलद्रव्य शोधून काढलं, एलिमेंट शोधून काढलं. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जाणवेल त्यांची प्रयोगशाळा होती, ती अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये होती. आज तुम्ही अनेक शाळा अशा असतील की ज्यांना सुविधा कमी असतील, तशा त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये सुविधा कमी होती. पण या दोघांनी सत्य शोधण्याच्या ध्येयाने झपाटलं. ते ध्येय ज्ञानप्राप्तीचं, शोधकतेचं, एक्सप्लोरिंग असं ते ध्येय होतं. आता या ध्येयाने प्रेरित झाल्यामुळे ही मंडळी किती काम करायची, रोज 6 तास, 12 तास, 14 तास काम करायची, थकायची नाही. आणि एकदा असं झालं की रेडिओ ऍक्टिव्हिटी, तुम्हाला माहिती आहे, त्या रेडियमचा ग्लो असतो. तर हे दोघे जण संध्याकाळी जेवायला म्हणून प्रयोगशाळा बंद करतात, घरी जातात आणि जेवून परत येतात रात्री. आणि प्रयोगशाळेत येतात, दिवे लावलेले नसतात, अंधार असतो आणि त्यांना प्रकाश जाणवतो त्या दोघांना, आणि तो रेडियमचा प्रकाश असतो. आणि इतका सुंदर प्रसंग आहे बघा, की मग हे पती-पत्नी हे दोघेही जण एकमेकांचे टीममेट्स, ज्याने आपापल्या बुद्धिमत्ता एकमेकांच्या मध्ये मिसळून तो शोध लावला असतो, त्या प्रकाश किरणांकडे पाहत 10 मिनिटं स्तब्ध शांततेमध्ये एकमेकांच्या सहवासात बसला. ही आहे भावनांची जाण. विचारांचं भान, भावनांची जाण.
आणि मग जेव्हा त्यांचे शोध हे शास्त्रीय पटलावरती ठेवले जातात, तेव्हा सगळे लोक सांगतात की अरे आता या शोधाचं पेटंट घ्या, म्हणजे स्वामित्व मुद्रा घ्या. आणि तुम्ही हे स्वामित्व मुद्रा एकदा घेतली, तर तुम्हाला आतापर्यंत ज्या हाल-अपेष्टांना सामोरं जावं लागलं, ती आर्थिक ददात तुमची जाईल. तेव्हा हे क्युरी दाम्पत्य काय म्हणतं? ते म्हणतात की आमच्या माध्यमातून जरी हा शोध लागला असला, तरी तो संपूर्ण मानव जातीचा आहे. आम्ही ह्याच्यावरती स्वामित्व मुद्रा लावणार. विचारांची व्यापकता. या विचारांची व्यापकता जशी वाढत जाते, तेव्हा ते म्हणतात की आता जगभरातल्या सगळ्या शास्त्रज्ञांचे हे विचार झाले आहेत. म्हणजे संघ आधी 2 जणांचा होता, तो आता 200 जणांचा झाला, पुढे 2000 जणांचा झाला. ही जी व्यापकता विचाराची आहे, ही व्यक्तीची उत्कृष्टता त्याच्या त्याच्या क्षेत्रात प्राप्त केलेली आहे. तिच्यावरती त्या व्यक्तीची खाजगी मालकी नाही, तर त्या संपूर्ण संघाची मालकी आहे. हे वैज्ञानिक दाम्पत्य आपल्या कृतीमधून दाखवून देतं. म्हणजे आपल्या लक्षात येईल, की विचारांची व्यापकता खूप महत्वाची. विचारांची व्यापकता जशी वाढते, तसं विचारांचं भान सुद्धा जास्त तरतरीत होतं. भावनांची जाण सुद्धा जास्त तरतरीत होते. आणि माणसं मग स्वतःमध्ये असलेल्या गुणांचा जास्तीत जास्त उत्कर्ष करू शकतात. स्वतःमधल्या गुणांचा जास्तीत जास्त उत्कर्ष करून घेणं हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. आणि या प्रवासामध्ये आपल्यासाठी पायघड्या घातल्या जाणार, तर अडचणींचे काटे कुठेच आपल्याला जास्त मिळतील. पण विचारांचं भान असेल आणि भावनांची जाण असेल आणि संघभावनेची साथ असेल, तर आपण त्याच्या पलीकडे स्वतःला नेऊ शकतो. म्हणून हे ध्येय समुद्रा इतकं ठेवणं फार गरजेचं आहे मित्र. खूप स्वप्न पहा, जागेपणी स्वप्न पहा, असं आपले राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम म्हणाले. जागेपणी स्वप्न आणि स्वस्थ स्वप्न पाहू नका आणि तुमच्या स्वप्नांना स्वस्थ करू नका. स्वप्नांना प्रत्यक्षामध्ये आण. यासाठी आपल्याला व्यापक ध्येय हवं, विचारांचं भान हवं, भावनांची जाण हवी, संघभावनेची साथ. हे जर झालं, तर आपण ह्या अडचणींच्या पल्याड जाऊ शकतो. अडचणींच्या पल्याड काही प्रमाणात सौख्य असेल आणि नव्या अडचणींचा सेट असेल. ते तर कधी थांबणारच नाहीये. जोवर अडचणी आहेत, तोवरच विकासाला संधी आहे. अडचणींनी नामोहरम न होता आणि अडचणींना सुद्धा मित्र म्हणून बरोबर घेऊ. हो, मित्र जितका शिकवत नाही, तितक्या अडचणी शिकवतात. तुम्हाला सगळ्यांना पुढे जायचं. तुमच्यापैकी अनेकांचा रोजच्या जीवनाचा संघर्ष हा सर्वसाधारण विद्यार्थ्यापेक्षा खूप कठीण आहे, याची जाणीव मला आहे. पण तुमच्यामधली ती आकांक्षा, ती जितकी दुर्दम्य करता येईल तेवढी मित्र हो जरूर करा. ते जर झालं, तर तुमच्या असं लक्षात येईल, की आपल्या देशाचे पुढचे सगळे हीरोज, म्हणजे हीरोज आणि हिरोईन्स, सामाजिक क्षेत्रातले, वैज्ञानिक क्षेत्रातले, क्रीडा क्षेत्रातले, कला क्षेत्रातले, औद्योगिक क्षेत्रात, हे छोट्या गावांमधून आणि छोट्या शहरांमधूनच येणारे महानगरी माणसाला झपाट्याने आत्मकेंद्रित आणि संकुचित बनवते आहे.
आता इथे येत होता. तुमच्यासारखे व्यापक धागे आहेत, पण व्यापकता आता कुठे मिळेल? तर ती छोट्या शहरांच्या ग्रामीण आदिवासी भागातच मिळणार. म्हणून भारताचे भावी नेतृत्व हे ग्रामीण आदिवासी काळी हे नेतृत्व भारताच्या शहरातून आलं. पण आता ज्ञान मिळवण्याच्या सुविधा जरी शहरात आणि महानगरात आहेत, तरी ज्ञानाची तहान मात्र ग्रामीण आणि आदिवासी भागात ती जास्त पाहतो. आणि ती तहान तुमच्यात आहे. त्या तहानेला तुमचं स्वप्न जोडा आणि हे स्वप्न घेऊन पुढे जा. या माझ्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आता आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. धन्यवाद. थँक यू सर. तर तांदूळवाडी के.वाय.डी. पाटील या स्कूलकडनं एक असा प्रश्न आहे, की मी करायला हवेत. किती छान प्रश्न विचारलाय बघ त्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने, की मला टीमचा भाग बनायचंय आणि ते लोक मला घेत नाही. तर मी काय करायला? खूप सुंदर प्रश्न. मी तुला एक माझा अनुभव सांगतो आणि त्या निमित्तानं सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगतो. मला ना वयाच्या 5व्या-6व्या वर्षी माझ्या दोन्ही पायांना पोलिओ आणि त्याच्यानंतर माझ्या दोन्ही पायांना स्पेशल शूज असतात. त्या काळी ते खूप जड असायचे. त्याला अशा धातूच्या पट्ट्या असायच्या. त्या मला वापरायला लागल्या पुढे अनेक वर्ष. त्यामुळे ना मला खेळता यायचं नाही. मला मुलांच्या मध्ये मिसळता यायचं नाही. म्हणजे हात जुळायला घ्यायचं नाही. त्यामुळे माझं मन खूप हिरमुसलं व्हायचं. शाळेमध्ये सुद्धा. मग मी असा विचार केला, की मला जर ह्याचा भाग बनायचं असेल, तर जे ह्यांच्यामध्ये नाही, जे माझ्यामध्ये आहे, अशी भर मी काय घालू? आणि माझ्या डोक्यात अशी आयडिया आली, की अरे आपण ना खेळांचं समालोचन करू शकतो, कॉमेंट्री करू शकतो. आणि कॉमेंट्री केली तर मजा आहे. म्हणून मी ना सगळ्या खेळांबद्दल शिकलो आणि कॉमेंट्री करायला लागलो. मी जवळ-जवळ 7 खेळांची कॉमेंट्री करू शकतो. मराठीत करू शकतो, हिंदीत करू शकतो, इंग्रजीत करू शकतो. आणि माझ्या पुढच्या क्षेत्रातलं फंक्शन झालं. आणि माझ्या हातात माईक असायचा. मग मी बसून समालोचन करायचो. मी आपोआप त्या टीमचा भाग झालो. असं झालं की 9वी-10वी ला काही खेळणारे मित्र मला तो डावपेच कसे लढवायचे ते विचारायला लागले. म्हणजे मी प्रत्यक्ष त्या क्रीडांगणावरती उतरलोच नाही. पण मी त्यांचा भाग झालो. म्हणून मला काय लक्षात घ्यावं लागतं, की अरे मी इथं ना पॉझिटिव्ह कॉन्ट्रिब्युशन भर काय घालू शकतो आणि ही भर घालताना ती मला किती सहजतेने घालता येईल. मी तुमच्यामध्ये भर घालायला आलोय. माझ्यामुळे तुमची टीम मस्त होणार आहे. असं म्हटलं तर खूप कळेल ना मला. मला सहज करून घेतला. तर हळू काय झालं जे माझ्या बाबतीत झालं, की हळू त्या टीम्सच माझ्याशिवाय चालेल. ही जी काही गंमत असते की नाही, इथे आपल्याला विचारांचं भान, भावनांची जाण हे आपल्याला डोक्यात घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय जमत नाही. मग माझ्या असं लक्षात आलं त्या काळामध्ये, की मी खेळूच नाही शकत. मला तर टीमचा सगळ्या मुलांचा भाग बनायचे. पण मी गोष्टी सांगू शकतो चांगल्या. म्हणून मी शिवचरित्रातल्या गोष्टी सांगायचो. त्याच्यामध्ये मला एक मोठी अडचण अशी आली, की मी जळगावमध्ये राहत होतो खानदेशात. आपल्या जळगावच्या शाळेला 3 बक्षीस मिळाली. मला छान तर मी जळगावमधल्या पार्ले ट्रक सारख्या एका खूप ख्यातनाम शाळेमध्ये विले पार्लेच्या सुद्धा शिक्षण घेतलं. तर मी ग्रामीण भागातून जेव्हा महानगरी शाळेत अरे बापरे! मला पुन्हा गडबड झाली.
एक माझा सर तुमचा पूर्वी आवाज थोडा बारीक येतोय. पायांचा प्रॉब्लेम पुढे होता. येऊन बोलाल पण का? इथं मी तर सगळं अ, ग्रामीण भागातून आलेला आणि ही सगळी मुलं तर शहरी भागातली. मग ह्यांच्याशी जोडून कसं घ्यायचं? तेव्हा मला या गोष्टी सांगण्याच्या माझ्या कसबाने खूप हात आहे. मग मी ऑफ तासांना जाऊन शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायला लागलो. मला लोक ओळखायला लागले, मी त्यांना ओळखायला लागलो. त्यामुळे या संघामध्ये आपला शिरकाव करून घेण्यासाठी गुणांचा रस्ता वापरावा. म्हणून गुण हे दरवाजासारखे नाही, तर दरवाजातूनच मिळवता येतो. वाक्य माझं नाही, वाक्य विनोबांचं आहे. त्यामुळं हे मी माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला आणि मी जे सांगितलं त्यातून तुम्हाला सुद्धा एक दिशा नक्की मिळाली असेल असं मला वाटतं. पुढे जाऊया. हो सर, नक्कीच. थँक्यू सर. सर आपला पुढचा प्रश्न लेपा स्कूल आणि वैराग सोलापूर येथून आलेला आहे. सर ते बोलतायत, आय कॅन वर्क फास्ट इंडिव्हिज्युअली ऑन स्क्रॅच अँड वाय डू आय वर्क इन ग्रुप? आणि लेपा स्कूल कडून प्रश्न आलेला आहे की टीम वर्क में थांब 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 एका विद्यार्थी वेळी एका अपनी वेळी एकच ऐक ऐक. एका वेळी ओके एकच सर. घे. हे दोन्ही प्रश्न ओके एकच सर. आहेत. टीम वर्क में विद्यार्थी अपनी व्यक्तिगत क्षमता का पूरा प्रदर्शन नहीं कर पाते हैं. बर, मला वाटतं ह्याचं थोडस उत्तर ना मी मगाशीच दिलंय. मी इंडिव्हिज्युअल एक्सलन्स आणि टीम वर्क म्हणजे काय हे मगाशी ते जेव्हा टाईप करत होते हा प्रश्न ना, तेव्हा मी याचं उत्तर देत होतो बघा. तुम्ही रिवाइंड करून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, कारण तो प्रश्न मी वाचला होता ते टाईप करत असताना. म्हणून मी तो माझ्या मुद्द्यांमध्ये आधीच घेतला बघा. त्याचा गोषवार आता सांगतो की टीममुळे वैयक्तिक एक्सलन्सला किंवा वैयक्तिक उत्कृष्टतेला बंधन मिळत नसून त्याला पंख मिळतात हे लक्षात. आपल्याला असं वाटतं तर मी ते जे काम उत्कृष्ट करू शकतो त्या कामाचे वेगवेगळे जे डायमेन्शन्स असतात त्याच्यामध्ये उत्कृष्टतेची गरज ही असते आणि ती उत्कृष्टता मी नाही प्रोव्हाइड करू शकत. म्हणून टीम लागते. एक साधी गोष्ट बघा की आता आपण परवा ऑलिम्पिक मध्ये हॉकी संघाने मेडल जिंकलं. आता श्रीजेश नावाचा आपला जो गोली आहे त्याने ते सगळे बचाव केले, म्हणजे बचावाच्या बाबतीतला एक्सलन्स हा त्याने दाखवला की नाही. हरप्रीत सिंग हा आपला कॅप्टन आहे, त्याने पेनल्टी शूटआउट मध्ये मॅक्झिमम गोल केले, म्हणजे गोल करण्याचा एक्सलन्स हरप्रीतने दाखवला की नाही. या सगळ्यांनी मिळून हॉकीच्या खेळा केला की नाही. एकाच्या एक्सलन्स मध्ये दुसऱ्याचा एक्सलन्स ज्या वेळेला एकजीव होतो तेव्हा दोघांचाही एक्सलन्स वाढतो. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते लक्षात घेतलं तर ऍज अ टीम यू कॅन परफॉर्म बेटर. नंबर 1. नंबर 2, ऍज अ टीम तुम्ही व्यापक ध्येयाकडे जास्त जाऊ शकता. ऍज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही व्यापक ध्येयाकडे जास्त नाही जाऊ शकत. एका व्यक्तीच्या कर्तृत्वालाही मर्यादा असते. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले नेते घ्या, म्हणजे तुम्ही जे.आर.डी. टाटा घ्या, एम.एस. धोनी घ्या, विवेकानंद घ्या, शिवाजी महाराज घ्या, या सगळ्या व्यक्ती अत्यंत प्रतिभावान होत्या. या सगळ्या व्यक्ती अत्यल्य असल्यामुळेच त्यांचं कर्तृत्व हे वाढलं, एवढंच नव्हे तर टिकलं. हा एक मुद्दा. हा पुढचा मुद्दा. आणि पुढचा मुद्दा असा की मला सांगा, परस्पर अवलंबित्वाशिवाय म्हणजे इंटर डिपेंडन्स शिवाय या जगामध्ये कोणती एक गोष्ट चालते? कोणती एक गोष्ट? तुम्ही मला असं सांगा की कोणती व्यक्ती या जगामध्ये स्वयंभूपणे मी म्हणून जगू शकते? या प्रश्नाचं आणि तुमच्या असं लक्षात येईल की टीम ही तुमच्या जगण्याचाच भाग. जगण्याचा भाग नातं म्हणून
म्हणजे जगण्याला नाकार. त्यामुळे जर टीमचं असणं हेच जर तुमच्या जगण्याचा भाग असेल, तर तो नाकार साकार करा. नाकारून काहीच फायदा नाही. नाकारून माणसं स्वतःची बेट बनवतात. व्यापक ध्येयापासून दूर जातात. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या अहंकारामध्ये मग्न राहतात आणि स्वतःच आणि त्यांचं ज्ञान पूर्ण न फुलल्यामुळे समाजाचं सुद्धा नुकसान होतं. म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की इंटरडिपेंडन्स इज रियालिटी. बरं, ही इंटरडिपेंडन्स नावाची जी व्हॅल्यू आहे ती फक्त माणसाच्या जीवनात आहे का? तर नाही. ही निसर्गानं दिलेली व्हॅल्यू. निसर्ग आपल्याला इंटरडिपेंडन्स आणि टीम शिकवतो. म्हणजे ती मानव निर्मित व्हॅल्यूच नाही, ती निसर्गाचीच व्हॅल्यू. आणि माणूस निसर्गाचा भाग असल्यामुळे माणसामध्ये टीम मध्ये राहण्याची एक उपजत वृत्ती आहे. त्या वृत्तीला योग्य ध्येयाच्या जवळ जोडून जास्तीत जास्त विकसित कसं करायचं, हे माणूस प्राणी म्हणून आपल्या सगळ्यांच्या पुढे आव्हान आहे. आणि म्हणून आपण इंडिव्हिज्युअल एक्सलन्सला मोठ्या ध्येयामध्ये आणि संघवृत्तीमध्ये परावर्तित करणं ही मानव प्राण्याच्या उत्क्रांतीसाठी सुद्धा अतिशय आवश्यक गोष्ट. उत्क्रांती ही स्पिशीजची म्हणजे समूहाची होत असते आणि त्यातील व्यक्तीच्या सहभागातून होत असते. म्हणून व्यक्ती आणि समष्टी या वेगळ्या गोष्टी नसून या एकाच वास्तवाचे अभिन्न असे घटक आहेत. हे आपण समजून घेतल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. इतका त्याचा व्यापक अर्थ आहे असं मला वाटतं. जाऊया पुढं. थँक्यू सर. सर आपला पुढचा प्रश्न रामगड प्रगत विद्या मंदिर यांनी विचारलेला आहे. हु इज युअर रोल मॉडेल सर? हाही प्रश्न मगाशी मी वाचला तेव्हापासून मी यादी करायला सुरुवात केली. कठीण आहे का सांगणं? म्हणजे माझे रोल मॉडेल्स तुला सांगू का? तुला म्हणजे मी तुला म्हणतोय सगळ्यांना बदलत असतात. म्हणजे त्या गुणाप्रमाणे माझे रोल मॉडेल बदलतात. म्हणजे माझ्या समोर मी डॉक्टर आहे ना, पेशंट पाहतो. आता पण आपलं हे बोलणं झालं की मी पेशंट बघणार आहे. माझ्या ओपीडी मधनच तुमच्याशी गप्पा मारतो. तर माझे जे पेशंट्स असतात ते पण रोल मॉडेल असतात. तू विचारशील कसले? तर माझे पेशंट्स मला ना वेदनेला कसं सामोरं जायचं, अडचणी कशा येतात माणसाच्या जीवनात ते मला शिकवतात. म्हणजे तेही माझे रोल मॉडेल असतात. माझे रोल मॉडेल हे पुस्तकांमध्ये पण आहेत. माझे रोल मॉडेल आहेत ते व्यक्तींमध्ये पण आहेत. बरं, ते विनोबा, शिवाजी महाराज यांच्यासारख्या व्यक्तींपासून माझ्या आई वडिलांच्या पर्यंत सगळे. पुन्हा माणसाने रोल मॉडेलच्या बाबतीमध्ये स्वतःला समृद्ध ठेवणं खूप गरजेचं आहे. जसा गुण तितके रोल मॉडेल्स, जसं ध्येय तितके रोल मॉडेल्स. हे जर आपण लक्षात ठेवलं, जितकी क्षेत्र रोल मॉडेल्स. रोल मॉडेल याचा अर्थ काय? की ज्या व्यक्तीच्या गुणांचं मला अनुकरण करावं असं वाटतं अशी व्यक्ती, तर अशी व्यक्ती एकच असते. अशा व्यक्ती अनेक असतात. आणि अशा व्यक्ती आपल्याला भेटण्यासाठी मात्र मला प्रत्येकाकडून शिकायचं आहे. आणि प्रत्येक जण हा माझा पोटेन्शियल रोल मॉडेल आहे, असं मला डोक्यात ठेवावं लागतं. आणि गंमत सांगतो की आपल्याला त्रास देणारे सुद्धा आपले रोल मॉडेल असतात. कारण ते आपल्याला शिकवतात की वाईट विचारांचा पगडा असेल तर माणसं कशी बरं वागतात. मग त्यांना सुद्धा रोल मॉडेल मधून का बरं सोडायचं? आपल्यासाठी जे अडचणी निर्माण करतात ते पण आपले रोल मॉडेल असतात. कारण ते आपल्याला आपल्या ध्येयाच्या पाशी तू घट्ट राहा असं सांग, किती कॉन्ट्रीब्युट करतात.
त्यामुळे असं असेल तर तुमच्या रोल मॉडेलची यादी एवढीच्या केवढी मोठी होईल का नाही? पुढे. Was so inspiring, sir. Sir, our last question is, how do you see education and society in the next 10 years? अरे बापरे! अ, मी ना शिक्षण क्षेत्रातला काही जाणकार वगैरे नाही बरं का. पण मला काय वाटतं ते तुम्हाला सांगतो आणि खास करून अ, जी सगळे विद्यार्थी मी पाहतोय माझ्यासमोर त्यांच्याबद्दल सांगतो कारण ते जास्त चांगलं आहे. एक मी तुम्हाला मगाशी सांगितलंच, की आपल्या देशाचं आणि समाजाचं भावी नेतृत्व मी तुमच्या सगळ्यांच्यामध्ये पाहतो. म्हणून तुमची ही 10 वर्ष शिक्षणाची खूप महत्वाची आहेत असं मला वाटतं. तुमच्या शिक्षणाला मर्यादा घालणारे अनेक घटक तुमच्या आजूबाजूला आहेत. समाजामध्ये, संस्कृतीमध्ये, खास करून मुलींच्याकडे मला यायचंय, की त्यांच्या प्रगतीला खीळ घालणारे तर खूपच जास्त घटक आहेत. आणि मी तर असं म्हणेन, की जी मुलं म्हणजे मुलगे आहेत ना, त्यांनी आत्तापासून ही जबाबदारी घेतली पाहिजे, की आपल्या बरोबर असलेल्या मुलींचं शिक्षण पुढे चालू राहावं, यासाठी ते काय करतात आहेत वर्ग शिक्षक म्हणून आपण काय करावं? त्यामुळे बऱ्याच वेळेला मला शिक्षणाची ही मालिका खंडित होणं, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान नाही गेलेलं दुर्दैवाने. तर या आव्हानाचा आपल्याला पुढच्या 10 वर्षात यशस्वीपणे सामना करायचा. की शिक्षण आलं, की ते राहिलं पाहिजे. त्याने आपल्या जगण्याचा भाग बनवला पाहिजे. शिक्षणामधून माणसाला पुन्हा एकदा वंचित करणं, कोणत्याही कारणात, हे कमीत कमी कसं करता येईल, हा मला फार मोठा आव्हानाचा भाग वाटतो. दुसरं, की येणारे सगळे हे तंत्रज्ञानातले आणि विज्ञानातले बदल, हे आपल्याला शिक्षण म्हणून कसे पचवायचे? हे सगळे कसे शिकायचे? या सगळ्यांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा? तंत्रज्ञानातल्या प्रगतीबरोबर विचार आणि भावनांना कसं जोडायचंय, हे मोठं शिक्षणामधलं आव्हान असणार आहे, असं मला वाटतं. आपल्या रोबो वरती सगळी आपली चर्चा झाली, मगाशी वादविवाद झाले. तर मोठं आव्हान आहे ते शिक्षणाच्या क्षेत्रातलं सुद्धा, की रोबोटिक्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणि मानवी भावभावना आणि मानवी नाती असतील. या सगळ्यांचा एक हार कसा तयार एका बाजूला त्या रोबो मधलं परफेक्शन आणि दुसऱ्या बाजूला मानवी मधलं एक्सलन्स. या दोघांची जोड कशी घालायची? हाऊ आर वी गोइंग टू इंटिग्रेट परफेक्शन विथ एक्सलन्स? हे फार मोठं आव्हान शिक्षण क्षेत्रात, सगळ्या क्षेत्रातलं, पण आता आपण शिक्षण क्षेत्राबद्दल बोलतो. माणसाला त्याच्या त्याच्या क्षेत्रातल्या स्वयंकेंद्रिततेकडून कसं दूर काढायचं मोठं आव्हान. प्रत्येकाला स्वतःच्या प्रगतीची आस असणं, भौतिक आणि व्यावहारिक प्रगतीची इच्छा असणं, ही गोष्ट खूप छान आहे. पण ह्या प्रगतीला एकमेव ध्येय न मानता माझ्या ज्ञानाचा, माझ्या शिक्षणाचा उपयोग जोपर्यंत मी इतरांसाठी करत नाही, तोपर्यंत मी शिकलो का? हा प्रश्न विचारावा. त्यामुळे मला जे येतं ते मी इतरांना कसं देणार, ही इच्छा माणसामध्ये येणं हे सुद्धा शिक्षण क्षेत्रातलं खूप मोठं आव्हान. शिक्षणातून प्रगती झाली, प्रगतीमधनं जीवनशैली बदलली, सुखसुविधा वाढल्या. अशा वेळी मी फक्त स्वमग्न राहणार का? माझं करणार का? की त्यावेळेला माझ्याकडे असलेल्या क्षमता आणि सुविधा मी इतरांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार.
हे आव्हान जरी जीवनशैलीचं असलं तरी त्याची सुरुवात शिक्षणामध्येच आहे. तेव्हा हेच जाणून घेणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की पुढच्या 10 वर्षात तुम्हा सर्वांचा हा जो पूल बांधणी आहे, हे फाउंडेशन, हे मला वाटतं एक पूल आहे मोठा, एक ब्रिज आहे. एका बाजूला ज्यांच्याकडे काही सुविधा आहेत किंवा सुविधा निर्माण करण्याची क्षमता आहे आणि ज्यांना कळकळ आहे समाजापर्यंत जाण्याची, असे कार्यकर्ते एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यासारखे विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत, ज्यांची ओंजळ अशी पसरलेली आहे, की द्या आम्हाला, आम्ही घेऊ. म्हणून मला या फाउंडेशनचं काम दोन्ही बाजूने हे कार्यकर्ते आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, सर्व शाळांमध्ये पसरलेले, महाराष्ट्राच्या तसंच मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आज, या सगळ्यांच्या मध्ये जोडणारा धागा कोणता असेल, तर तो शिक्षणाचा आहे. शिक्षण हे आपल्या सगळ्यांचं एक विशाल आणि समान असं ध्येय आहे. या शिक्षणाला आपण आत्मकेंद्रित न बनवता सर्व केंद्रित कसे करा, हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान. आणि हे आव्हान आपण सगळे जर एक आलो, मी मेट्रोपॉलिटन असेन, मी अर्बन असेन, मी रुरल असेन, मी ट्रायबल असेन, पण आम्ही सगळे या एका समान ध्येयाने आलो, तर आमचं इंडिव्हिज्युअल एक्सलन्स जो आहे, आमच्यातली उत्कृष्टता, उत्कृष्टतेचा एक मोठा शिक्षण वृक्ष तयार. आणि हे करण्यासाठी मला तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या. आज जेवढे विद्यार्थी सहभागी झाले, त्यांना मला खूप मनःपूर्वक सलाम करायचा. तुम्हा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करायचा. तुमच्यामध्ये असलेली प्रगतीची ओढ, तुमच्यामध्ये असलेली लढाऊ वृत्तीची जोड, हीच तुमची शिदोरी आहे. ही घेऊन तेव्हा तुम्ही पुढे जाल, तेव्हा तुम्हाला हरवेल अशी अडचण अजून जन्माला यायची आहे, हे नक्की लक्षात ठेवा. Thank you हो so सर. much, sir, for येस जान्हवी दीदी. uh, thank you so much, sir, for inspiring us this much. As you said, that not only learning but implementing education is also the must. So I'll absolutely agreed with this, and thank you once again. Now for further part, I would like to invite Prachi to continue. Over to you, Prachi. थँक दीदी. डॉक्टर नाडकर्णी, थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. तुम्ही छान बोललात, मुलांना अतिशय आवडलेलं आहे. डॉक्टर नाडकर्णी, मी खरं स्क्रिप्टमध्ये मी बोलणं जरुरी नाहीये आणि बोलायला नाही पाहिजे, पण मला म्हणजे इतकं आवडलं, की मी स्क्रॅचची टीचर आहे आणि आम्हाला गावागावांमध्ये मुलांना जाऊन हे एक्सप्लेन करायला लागतं. तुम्ही आता ज्या तऱ्हेने एक्सप्लेन केलं, मला वाटतं मी पण हे वापरून ह्याच्यातलं सगळं त्या मुलांपर्यंत हे नेऊ शकेन. सो जी काही क्लॅरिटी तुम्ही दिलीत, विचारांचं भान आणि संघभावनेची काय साथ, आणि मी सगळं लिहूनच घेतलंय ते. पण इट इज एक्सलंट, म्हणजे मनापासून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार. रजा घेतो. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम.